नमस्कार मंडळी, सगळ्यांना सगळ्यात प्रथम श्री स्वामी समर्थ. मंडळी, हा माझा पहिलाच व्लॉग आहे. अगदीच व्लॉग करणं मला जमत नाही. दिवसभर काय घडलं किंवा काय केलं एवढं तर मला नाही जमणार, पण मी प्रयत्न नक्की करेन की माझ्या भिवंडीमध्ये जे काही बघण्यासारखं आहे, काही नवीन घडतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. चला तर मग सुरू करूया. आलो आहोत इस्कॉनमध्ये. भिवंडीमध्ये मानसरोवर इथे इस्कॉन मंदिरची प्रतिकृती झाली आहे. खूप सुंदर असं वातावरण इथे पाहायला मिळतं. हा मंदिरात जाण्याचा एंट्रन्स आहे. संध्याकाळी खूप छान वाटते इथे. मस्त सगळीकडे लाईटिंग वगैरे पाहायला मिळते. इथे गाय वासराची मंदिराबाहेर सुंदर अशी मूर्ती आहे आणि रविवारी इथे भंडाराही असतो. यांची सेवा ही 24 तास चालू असते गरजूंसाठी. आम्ही थोडं लेट आलो होतो. आरती चालू होती. मग थोड्या वेळाने पडदे उघडले आणि राधाकृष्णाचं दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता. आरती मी लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवली होती, तुम्ही जाऊन बघू शकता आरती. इथे मंदिराच्या आतही खूप शांत आहे वातावरण. खूप अगदी भक्तिमय झाल्यासारखं वाटतं. तुम्ही इथे 2-3 तास जरी बसलात ना तरी तुम्हाला कंटाळा नाही येणार. इथे महाप्रसादालयाचीही खूप उत्तम अशी सोय आहे. खूप चांगले पदार्थ विथ हायजीन सांभाळून ठेवलं आहे आणि रेटही बघाल तर फार कमी आहेत इथले. सगळ्या